नमस्कार मंडळी, कशा आहात? मी सुवंदन पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये, एका नवीन डीलमध्ये, एका नवीन प्रॉपर्टीसोबत. तुम्ही थंबनेल आणि टायटल पाहिलंच असेल, वाचलंही असेल आणि तुम्हाला कळलं असेल जो आज आपण तुम्हाला व्हिडिओ दाखवतो आहे किंवा जी प्रॉपर्टी आज आम्ही तुम्हाला शो करणार आहोत या व्हिडिओमध्ये, ही कमर्शियलाइज यूजसाठी सगळ्यात उत्तम असणार आहे. मुंबई गोवा हायवे टच प्रॉपर्टी आहे. आता आपण आहोत खेड तालुक्यामध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये, आणि ह्याच मुंबई गोवा हायवेला टच असा एक सुंदर प्लॉट आपण तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. प्लॉटमध्ये आंब्याची कलमं पण आहेत 5-6. टेबल प्लॉट आहे पूर्णपणे. आजूबाजूला डेव्हलपमेंट आहे, रेस्टॉरंट्स आहेत मोठे मोठे. आणि महत्त्वाचा मुद्दा म्हणजे इथून तुम्हाला खेड रेल्वे स्टेशन हे फक्त 9.5 किलोमीटरच्या अंतरावर आहे आणि इथून तुम्हाला दिवाणखवटी रेल्वे स्टेशन हे फक्त 8 किलोमीटरच्या अंतरावर आहे. तसेच तुम्हाला इथून मुंबई ही 208 किलोमीटर अंतर आहे आणि पुणे हे 180 किलोमीटर अंतर आहे. तर मी व्हिडिओ तुम्हाला डिटेलमध्ये दाखवणार आहे आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला किंमत सांगणार आहे. एकदम रिजनेबल दरामध्ये आपण ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत. क्लिअर टायटल आहे आणि जी प्रॉपर्टी आहे ही शेतजमीन आहे. तर शेतकरी आहेत आपल्याकडे डायरेक्ट, आणि आपण आपल्या चॅनलला सगळ्या क्लिअर टायटल प्रॉपर्टीज घेऊन येत असतो. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि किंमत मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे. तर चला सुरुवात करूया आता प्रॉपर्टी एक्सप्लोअर करायला. तर हा जो मार्ग आला त्या दिशेने तो आला मुंबईकडून, आणि उगले बुद्रुक म्हणून हे गाव आहे. तुम्ही आजूबाजूला डेव्हलपमेंट पाहू शकता. समोर पण बघा कोकोनट फार्म आहे पूर्ण. आजूबाजूला निसर्ग सुंदर आहे, ओपन पट्टा आहे पूर्ण. मागच्या बाजूलाही पूर्णपणे निसर्ग आहे. आणि अशा मुंबई गोवा हायवे टच डायरेक्ट ॲक्सेस अशी प्रॉपर्टी आज आपण तुम्हाला दाखवणार आहोत. आजूबाजूला रेस्टॉरंट आहेत. तर प्लॉटची जी टोटल साईज आहे ही 38 गुंठ्याची आहे. आणि तुम्ही पाहू शकता इलेक्ट्रिकचे पोल पण आहेत. तर आता आपण आतमध्ये जाऊया. प्लॉट अशा प्रकारे इथून रेक्टँग्युलर शेपमध्ये चालू होतो. हे जे फेन्सिंग दिसते ना, इथे थोडासा वळतो आणि तिकडे मागे थोडासा निमुळता होतो आणि मागे मग पूर्ण मोठी साईज आहे प्लॉटची. तर आता आपण प्लॉटमध्ये एंटर करत आहोत आणि समोर तुम्ही पाहू शकता हे पूर्ण ड्रेनेज आहे, पाईपलाईन आहे पूर्ण. इथून आपला प्लॉट सुरू होतो आहे. मग बघा अशा प्रकारे हा प्लॉट सुरू झालेला आहे. आणि मी जसं तुम्हाला सांगितलं पूर्ण टेबल प्लॉट आहे. आपण आतमध्ये जायचा प्रयत्न करू. आज पाऊस पण थांबलेला आहे, वातावरण मोकळं आहे, त्यामुळे आपण जाऊ शकतो आतमध्ये. आणि वॉकेबल आहे, पूर्ण टेबल प्लॉट आहे, पाहू शकता तुम्ही. म्हणजे पूर्वी इथे भातशेती होत असेल आणि ॲग्रिकल्चर प्लॉट आहे. हा जो 38 गुंठ्याचा आहे ना, पूर्ण ॲग्रिकल्चर प्लॉट आहे. तर ह्याला तुम्ही NA कन्वर्ट करूनही ह्याचं व्यवस्थितरित्या कमर्शियलायझेशन करू शकता किंवा तुमचं घर बांधू शकता. इथे बॅक साईडला तुम्ही घर किंवा बंगला बांधू शकता, पुढच्या साईडला कमर्शियलायझेशन करू शकता. तर असे ऑप्शन्स तुम्ही इथे युटिलाइज करून घेऊ शकता. हे बघा अशी ही बाउंड्री आहे. हे जे तुम्हाला गडग्याचे बांध दिसत आहेत ना, ही बाउंड्री आहे. पूर्ण मोजमापणी वगैरे झालेली आहे. त्या साईडला दुसरी प्रॉपर्टी आहे हॉटेलची, ती बऱ्यापैकी मोठी प्रॉपर्टी आहे, डेव्हलप केलेली प्रॉपर्टी आहे. आणि अशी फेन्सिंग फिरलेली आहे पूर्ण बघा. तर आता आपण प्रॉपर्टीच्या मागच्या हिस्स्यामध्ये चाललेलो आहोत. आता ह्या साईडला हे थोडं अनडेव्हलप्ड आहे, तर हे क्लीन वगैरे करून व्यवस्थित होईल. हे काय जास्त नाही आहे, छोटं रान उगलेलं आहे, फक्त छोटंसं जंगल झालं आहे. आणि मागच्या साईडला कलमाचे आंबे आहेत, जसे मी मगाशी तुम्हाला सांगितलं व्हिडिओच्या सुरुवातीला. हे बघा मागे पूर्ण निसर्ग आहे तुम्हाला मागच्या बाजूला. तो निसर्गाचाही अनुभव तुम्हाला हायवेच्या जवळ मिळणारच आहे. आणि अशा प्रकारे प्रॉपर्टी आहे. आंब्याची झाडं वगैरे पाहू शकता तुम्ही इथून. तर ह्या साईडला पूर्ण अनडेव्हलप्ड आहे, म्हणजे रान उगलं आहे. तर मी तुम्हाला तिकडे वरच्या दिशेला जाऊन असं प्रॉपर्टीचं लोकेशन दाखवतो, कशा प्रकारे पसरलेली आहे प्रॉपर्टी ती, म्हणजे तुम्हाला एक आयडिया येईल व्हिडिओमध्ये. ह्या साईडला आहे प्रॉपर्टी. आता हा हिस्सा काय आपल्या प्रॉपर्टीमधला नाही आहे, तर मी वरती ह्याच्यासाठी चाललो आहे की तुम्हाला व्यवस्थित दाखवू शकेल. इथून एक थोडा बेटर व्ह्यू आहे. तर बघा आता आपण त्या दिशेने आलो असे, आणि ही जी मोठी झाडं दिसतात ना आंब्याची, त्या साईडला अशी प्रॉपर्टी पसरलेली आहे. म्हणजे तुम्ही आम्हाला जे दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअप केलं तर आम्ही तुम्हाला नक्षा शेअर करेल, त्याच्यामध्ये तुम्हाला एक्झॅक्ट आयडिया येईल कशी प्रॉपर्टी आहे ती. आणि मुंबई गोवा हायवे समोर असल्यामुळे तुम्हाला इथे कमर्शियलायझेशन करायचा चान्स खूप चांगला आहे. तर मंडळी कशी वाटली प्रॉपर्टी? मोक्याच्या जागेवर एक चांगला प्रोजेक्ट तुम्ही इथे करू शकता. मुंबई गोवा हायवे टच प्रॉपर्टी आहे. तुम्ही समोर रेस्टॉरंट करू शकता, मागे तुम्ही कॉटेजेस काढू शकता किंवा स्वतःचं घर बांधू शकता. मागे निसर्ग आहे, समोर मुंबई गोवा हायवे आहे.
तुम्हाला इथून जवळखेड रेल्वे स्टेशन आहे, 1.5 किलोमीटरच्या अंतरावर तुम्हाला सरकारी हॉस्पिटल आहे, तर सगळ्या सोयीसुविधा आहेत. भरणा नाक्याला तुम्हाला मार्केट आहे. तर अशी प्रॉपर्टी आपण तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आज दाखवलेली आहे. इथून तुम्हाला दिवाणखवटी तसंच खेड रेल्वे स्टेशन ऑलमोस्ट इक्वल अंतरावर आहे, त्यामुळे तुम्ही इथे कोणतेही प्रोजेक्ट करू शकता. त्याचबरोबर आजूबाजूला निसर्ग असल्यामुळे तुम्ही इकडे टुरिझमही उत्तम प्रकारे करू शकता. आणि मुंबई गोवा हायवे टच असल्यामुळे अजून तुमचे काय कन्सेप्ट असतील तुमच्या माइंडमध्ये किंवा तुम्हाला ते राबवायचे असतील या मुंबई गोवा हायवे टच जागेवर, तर त्याच्यासाठी उत्तम आहे. तर आता मी तुम्हाला सांगतो हिची किंमत आहे 5 लाख रुपये गुंठा. फक्त 5 लाख रुपये गुंठ्याने आपण ही प्रॉपर्टी तुमच्यासाठी आणलेली आहे. एकदम रिजनेबल दरामध्ये, एकदम स्लाइटली निगोशिएबल होईल, जास्त निगोशिएबल व्हायचे चान्सेस नाही आहेत. जर तुम्हाला इथलं मार्केट माहीत असेल तर तुम्हाला इथले दरही माहीत असतील की ह्या हायवेला काय दर चालू आहेत. आणि क्लिअर टायटल आहे, लगेच तुमचा व्यवहार होऊ शकतो. इकडे तुम्हाला जर व्हिजिट करायची असेल तर तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. कॉल करायचा वेळ असणार आहे सकाळी 10 ते संध्याकाळी 9 वाजेपर्यंत. आणि तुम्ही आम्हाला व्हॉट्सॲपवर 24/7 कधीही मेसेज सोडू शकता. काही डाऊट्स असतील तर नक्की आम्हाला संपर्क करा. आणि साईट व्हिजिट करायची असेल तर 2 दिवस अगोदर आम्हाला नक्की कळवा. तर आशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, ही प्रॉपर्टी आवडली असेल. अशाच प्रॉपर्टी, अशाच डील पाहण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता. बेल आयकन दाबा, म्हणजे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील. लवकरच भेटू कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये, कोणत्या तरी नवीन डीलमध्ये, कोणत्या तरी नवीन प्रॉपर्टीसोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. नमस्कार.